त्यानंतर एक मोठी अपडेट आहे। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या ड्रायव्हरला अटक झाली आहे। ड्रायव्हर रणजित यादवला अटक करण्यात आली आहे। अहमदनगरमधून त्याला अटक केल्याचं कळत आहे। ठाणे गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। तर मागच्याच आठवड्यामध्ये उल्हासनगरमध्ये गोळीबार झाला होता आणि पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार झाला होता, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। तर याच प्रकरणामध्ये आमदार गणपत गायकवाड यांच्या ड्रायव्हरला आता अटक झाली आहे। ड्रायव्हर रणजित यादव याला अहमदनगरमधून ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे। त्यामुळे आता ड्रायव्हर कडून या प्रकरणामध्ये काही उलगडा होणार का ते बघावं लागेल। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। मागच्याच आठवड्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला होता। उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये हा गोळीबार झाला होता। आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलिसांसमोरच गोळीबार केलेला होता आणि त्यामध्ये एक जण जखमी सुद्धा झाला होता। या प्रकरणामध्ये आता आमदार गणपत गायकवाड यांच्या ड्रायव्हरला अटक झालेली आहे। त्यांचा ड्रायव्हर रणजित यादव याला अटक केलेली आहे। अहमदनगरमधून त्याला अटक केल्याची माहिती समोर येते। मात्र रणजित यादव जो आमदार गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर आहे तो अहमदनगरमध्ये कसा गेला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याचबरोबर ठाणे गुन्हे शाखेने त्याला अटक करून एक मोठी कारवाई केल्याचं बोललं जाते। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागणार आहे। तर सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे, पण या प्रकरणामध्ये नेमकं सत्य काय आहे असा सवाल उपस्थित होतोय। कारण सत्ताधारी पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता। त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गंभीर असे आरोप सुद्धा केले होते। आणि या प्रकरणामध्ये आता आमदार गणपत गायकवाड ज्यांनी हा गोळीबार केला होता त्यांच्या ड्रायव्हरला अटक झालेली आहे। त्यांचा ड्रायव्हर रणजित यादव याला अहमदनगरमधून ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अशोक कांबळे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अशोक, काय सांगाल, जे गणपत गायकवाड आमदार ज्यांनी गोळीबार केला होता पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या ड्रायव्हरला अटक झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? काही दिवसापूर्वी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती गोळीबार केला होता। याच्यामध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले होते, परंतु पोलिसांनी 6 जणांवरती गुन्हा दाखल केला। त्याच दिवशी 3 आरोपींना, गणपत गायकवाडसह 2 आरोपींना पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली। त्यानंतर 3 आरोपी फरार होते। मधल्या काही दिवसांमध्ये अजून एक आरोपी पकडला आणि काल अहमदनगरवरून यादव यांना देखील क्राईम ब्रांचनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता 2 वाजता त्यांना कोर्टामध्ये हजर करणार आहेत। निश्चितच अशोक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर जेव्हा कोर्टामध्ये हजर केलं जाईल तेव्हा आता पोलिसांकडून नेमकी काय बाजू मांडली जाते ते बघावं लागेल आणि पुढील तपासातून काय काय समोर येतं तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।